महिलांनी भातांगळी गावातील अवैध दारू केली बंद। ग्रामपंचायतीने घेतला अवैध दारूबंदीचा ठराव। लातूर तालुक्यातील भातांगळी गावात अवैध दारू विक्री खुलेआमाने सर्रास होत असल्याने या दारूच्या व्यसनापायी अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत। या दारूमुळे कुटुंबामध्ये कलह निर्माण होत आहे। दारू पिऊन गावात सतत भांडणे होत आहेत। गावचे वातावरण या दारूमुळे दूषित होत असल्याने गावातील महिलांनी अवैध दारू विक्री करणाऱ्याविरुद्ध आज 2 जानेवारीला रणशिंग फुंकले। शेकडो महिलांनी एकत्र येऊन ग्रामपंचायतीवर हल्लाबोल केला आणि गावातील अवैध दारू बंद करण्याबाबत तातडीची ग्रामसभा घेऊन ठराव घेऊन दारू बंद करण्याचा आग्रह केला। तेव्हा गावचे सरपंच परमेश्वर पाटील, उपसरपंच मारुती शिंदे, ग्रामसेवक दत्तात्रय हटे, पोलीस पाटील महादेव भालेराव यांनी तात्काळ ग्रामसभा बोलावून ग्रामसभेत सर्वानुमते गावातील अवैध दारू विक्री बंद करण्याचा ठराव घेतला। तो ठराव मंजूर करण्यात आला। मुक्ताबाई सुभाष पडिले यांनी ठराव मांडला तर अनुमोदन मुक्ताबाई बबन पिसाटे यांनी दिले। त्यानंतर सदर महिलांनी अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे घर गाठले। मात्र तोपर्यंत सदर दारू विक्री करणारे फरार झाले होते। त्यानंतर महिलांनी त्याच्या घरातील दारूचे साहित्य उद्ध्वस्त केले।